तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईबच्या चॅनलवरती। तर जे आहे ते अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्याची अतिवृष्टी मदत जी आहे ती वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। आणि जर तुम्हाला तुमचा विके नंबर मिळाला असेल आणि तो विके नंबर घेऊन तुम्ही जर तुमची केवायसी पूर्ण केलेली असेल, तर तुम्ही देखील या अतिवृष्टी मदतीचं स्टेटस जे आहे ते चेक करू शकता आणि ते स्टेटस तुम्ही तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता की तुम्हाला या अतिवृष्टीची मदत जी आहे, अनुदान जे आहे ते तुमच्या खात्यावरती आलंय की नाही। तर आता आपण पाहणार आहोत की हे स्टेटस तुम्हाला कशाप्रकारे जे आहे ते चेक करायचे आहे। तर हे स्टेटस चेक करण्यासाठी आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकचे नाव दिलेलं आहे, ते लिंकचं नाव तुम्ही पाहून तसं Googleवरती टाइप करून देखील त्याच्यावरती जाऊ शकता किंवा आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये देखील याची लिंक जी आहे मेन्शन केलेली आहे, तिच्यावरती टच करून देखील तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊ शकता। तर त्या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे ते अशा एक प्रकारचं एक पेज जे आहे ते ओपन होणार आहे। तेथे तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचं महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अशा काही प्रकारचं नाव तुम्हाला तेथे दिसेल, अशा काही प्रकारचं पेज तुम्हाला तेथे दिसेल। तेथे तुम्हाला वरती दिलेलं असेल चेक युअर पेमेंट स्टेटस, तर तेथे तुम्हाला एक कप्पा जो आहे तो दिलेला असेल, तिथे नाव असेल प्लीज एंटर युअर विके नंबर। तर तुम्हाला काय करायचं आहे, एंटर युअर विके नंबर जिथे असा एक बॉक्स तुम्हाला दिसेल, त्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा मिळालेला विके नंबर जो आहे, तो नंबर जो आहे तो टाकायचा आहे। आता तुम्ही तो नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्याच जवळील एक सबमिट रेड कलरच्या बॉक्समध्ये सबमिट नावाचं बटन दिसेल, त्या बटनावरती म्हणजे त्या ऑप्शनवरती तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचे आहे। सबमिट बटनावरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा एक अशा एक प्रकारचा चॅट स्टेटसचा चॅट जो आहे तो ओपन होईल। आपण एक उदाहरणार्थ म्हणजे जे एक्झाम्पल एक एक चॅट येथे तुम्हाला दाखवलेलं आहे की कशाप्रकारे तुम्ही विके नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला हे पेज जे आहे ते ओपन होणार आहे की त्याच्यामध्ये स्टेटस अशा प्रकारचा एक रकाना असेल, त्याच्यामध्ये सुरुवातीला तुमचा विके नंबर तुम्हाला दाखवला जाईल, त्याच्यानंतर अकाउंट होल्डर नेम जे आहे ते आपण लपवलेलं आहे ते तुम्हाला तेथे दाखवलं जाईल, त्याच्यानंतर तुमचा अकाउंट नंबर जो आहे तो तुम्हाला दाखवला जाईल, त्याच्यानंतर डेट, बँक नेम, त्याच्यानंतर तुम्हाला किती अमाउंट जी आहे ती तुमच्या खात्यावरती रिसीव्ह झालेली आहे, ती अमाउंटची किंमत तुम्हाला तिथे दाखवली जाईल। त्याच्यानंतर तुमचं रिमार्क सक्सेस आहे की अनसक्सेस आहे त्याविषयीची माहिती तुम्हाला दाखवली जाईल। त्याच्यानंतर तुमचं पेमेंट स्टेटस कसं आहे, सक्सेस आहे की अनसक्सेस आहे याविषयीची माहिती देखील तुम्हाला दाखवली जाणार आहे। तर अशा काही प्रकारे तुम्ही तुमचं जे आहे ते अतिवृष्टी अनुदान वाटप याची मदत वाटपचं स्टेटस जे आहे तुम्ही पेमेंट स्टेटस जे आहे ते अशा काही प्रकारे चेक करू शकता। पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे पेमेंट चेक करण्यासाठी तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करणं खूप गरजेचं आहे। तर अशा काही प्रकारची माहिती होती याबाबतची। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।